लोकसभा निवडणुकीचे 3 टप्पे पार पडलेत आणि आता निवडणूक ऐन रंगात आलेली आहे। महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांमध्ये प्रचारात चुरस सुरू आहे, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि राजकीय डावपेच देखील पाहायला मिळतात। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नंदुरबारच्या जाहीर सभेमध्ये अशीच एक गुगली टाकलेली आहे आणि या गुगलीनं महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातलं राजकारण जेवढं ढवळून निघालंय तेवढं कधीच ढवळलं नसेल। शिवसेना आणि राष्ट्रवादी या 2 पक्षांचे 2 तुकडे पडले आणि पक्षाचे संस्थापकच पक्ष आणि चिन्ह गमावून बसले। कुरघोडी आणि डावपेचांमुळे राजकीय पक्षांमधली दरी अजून गडद झाली आणि आता लोकसभा निवडणुकीत एकमेकांसमोर पूर्वीपेक्षा जास्त द्वेषानं शड्डू ठोकून उभे आहेत। अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नंदुरबारच्या जाहीर सभेत मोठीच गुगली टाकली। वो इतने हताश और निराश हो गए हैं कि उनको लगता है कि अगर 4 जून के बाद छोटे छोटे राजनीतिक दलों को कांग्रेस में मर्ज हो जाना चाहिए। कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजीत दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ, बड़े शान से सपने पूरे हो जाए। नरेंद्र मोदींची ही ऑफर थेट आहे, पण ती देण्यामागे काय कारण आहेत यावर जाणकार वेगवेगळी मतं व्यक्त करतात। कुणाला वाटतं भाजपला महाराष्ट्रात 2014 किंवा 2019 सारखं यश मिळणार नाही, तर कुणाला वाटतं मोदींनी उद्धव ठाकरेंना नकली पुत्र म्हटलं त्यावरून लक्ष हटवण्यासाठी ऑफर दिली, तर कुणाला वाटतं मतदारांमध्ये मोदींनी संभ्रम निर्माण केला असावा। कारण काही असो, मोदींची ही ऑफर शिवसेनेला काही आवडली नाही। ह्याच्यात सगळं आलं, मोदींना त्यांचा पराभव दिसतोय। मोदी हा एक लटकता आत्मा आहे, इकडे तिकडे लटकत फिरतो आहे आणि या लटकता आत्म्याबरोबर आमचे या महाराष्ट्राचे पवित्र आत्मे कधी जाणार नाहीत, बरं का। भारतीय जनता पक्षातल्या त्यांच्या सहकार्याने मोदींची प्रकृती तपासून घ्यावी, त्यांना उपचाराची गरज आहे। पहले घर तोड़ो, उनको ब्लॅकमेल करो और जब आपण स्वतः हारायला लागला तर पुन्हा त्यांना सत्तेत आमच्याबरोबर या असं म्हणण्याचं ऑफर देण्याचं काम जे मोदीजी करतात आहेत। म्हणजे मोदीजी तुम्ही मान्य करा की देशात आता मी काही सत्तेत येत नाही, मी यांचा आधार घेऊनच येऊ शकतो। शरद पवार आणि मोदी यांचे संबंध सध्या मैत्री आणि शत्रू अशा दोन्ही दरवाजातून जात आहेत। त्यामुळे पवारांनी मोदींच्या या ऑफर बद्दल बोलताना मोदींमुळे देशाची लोकशाही धोक्यात आली, त्यांच्यासोबत कसं जाणार असा प्रतिप्रश्न केला। या देशामध्ये संसदीय लोकशाही पद्धती ही मोदींच्या उलट संकटात आली। त्यांच्यावर असोसिएशन व्यक्तिगत राजकीय हे माझ्याकडे कधी होणार नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी चाणाक्ष राजकारणी आहेत। त्यांचं प्रत्येक वक्तव्य किंवा चालीमागं निश्चित उद्दिष्ट असतं। त्यामुळे मोदींची उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दिलेली ऑफर वरवर दिलेली नसणार हे खरं। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।